गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चर आपण रूल्स टू असाइन ऑक्युपेशन नंबर आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये आपण किती रूल स्टडी केले बघा. त्यामध्ये आपण टोटल त्यामध्ये 6 रूल आपण स्टडी केले. ओके, टोटल 6 रूल आपल्या इथे कंप्लीट झाले. त्यानंतर नेक्स्ट आता 7th रूल आपण स्टडी करणार आहे. ऑक्युपेशन नंबर असाइन करण्यासाठी कसा ऑक्युपेशन नंबर दिला जातो त्यासाठी. बघा, the algebraic sum of oxidation state of all the atoms in polyatomic ions. The algebraic sum of oxidation state of all the atoms in a polyatomic ions is equal to its charge. लक्षात काय म्हटलंय आपण लक्षात आलं ना. ओके, the algebraic sum of oxidation state of all the atoms in a polyatomic ions is equal to its charge. ओके, म्हणजे लक्षात घ्या. पॉलीएटॉमिक आयन्स म्हणजे काय बघा. पॉलीएटॉमिक आयन्स मध्ये ज्या आयन्स मध्ये ते 5 पेक्षा जास्त एटम प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलीएटॉमिक आयन्स असं म्हणत असतो. ओके, ते जनरली ज्या आयन्स मध्ये 5 पेक्षा जास्त एटम असतात त्याला आपण पॉलीएटॉमिक आयन्स असं म्हणत असतो. ओके, किंवा हा कन्सेप्ट जो आहे तो डायएटॉमिक आयन साठी सुद्धा अप्लाय होऊ शकतो. जे ज्या आयन्स मध्ये 2 एटम आहेत, 3 आहेत, 4 आहेत किंवा 5 एटम्स आहेत त्या आयन्सना काय म्हणायचं, पॉलीएटॉमिक आयन्स. म्हणजे 2 पेक्षा जास्त एटम असणाऱ्या आयनला आपण पॉलीएटॉमिक आयन असं म्हणणार. ओके, मग आयन्स म्हणजेच काय, त्यांच्यावरती एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. ओके, मग ह्या पॉलीएटॉमिक आयन मधील एटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची तुम्ही जर सम केली, ऍडिशन केली तर ती केवढी येते, इज इक्वल टू इट चार्ज. म्हणजे त्यांच्यावरती जेवढा चार्ज आहे त्या पॉलीएटॉमिक आयन वरती किती चार्ज आहे तेवढाच त्या ऑक्सिडेशन स्टेटची सम केल्यावरती चार्ज येत असतो. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या पॉलीएटॉमिक आयन मध्ये आयन वरती -2 चार्ज आहे तर त्या आयन मधील सगळ्या आयटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर सम केली तर ती आपली काय येत असणार आहे, -2 येत असणार. ओके, अशा पद्धतीने बघा आपण एक्झाम्पल घेऊया त्यासाठी. येतं फॉर एक्झाम्पल SO4 2- हा आयन आपण घेतला. लक्षात काय नाव आपलं, SO4 2- आहे, सल्फेट आयन आहे आपला. ओके, हा पॉलीएटॉमिक आयन आहे. याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त आयटम्स आपले प्रेझेंट आहेत आणि याच्यावरती चार्ज कुठला -2 आहे. जे की -2 चार्ज आहे एवढीच ऑक्सिडेशन स्टेटची सम येणार आहे. ह्या सल्फर आणि ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर आपण सम केली, ऍडिशन केली तर ती केवढी येणार आहे, -2 एवढी येणार. ओके, बघा मग कसे येणार, 4 ते -2 तेवढीच ऑक्सिडेशन स्टेटची सम आली पाहिजे सल्फर आणि ऑक्सिजनच्या. कसं लिहिणार बघा. मग सुरुवातीला सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायचं, ऑक्सिजनची ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. बघा सल्फरची इथं लक्षात घ्या कसं काढणार आपण. बघा ऑक्सिजनची रूल सोडून तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज ऑलवेज -2 इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड्स. हे आपण बघितलं. त्यामुळे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे हे तुम्हाला माहिती आहे. परंतु सल्फरची किती आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. सल्फरची आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय केली तर x असे कन्सिडर केलेलं आहे. ओके, मग आता हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर कशी फाइंड आउट करू शकाल बघा. लक्षात घ्या,
हाच रूल जर आपण लक्षात ठेवला असेल तर बघा सल्फर आहे. ओके, सल्फरचा ऍटॉमिक नंबर किती आपला Z is equal to 69. पण इलेक्ट्रॉनिक क्रिएशनला 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p काय येणार आहे 4 येणार. ओके, आता मग आउटर मोस्ट सेल कुठली आपली घातली 3s2 3p4 हे आउटर मोस्ट सेल आहे लक्षात घ्या. इथं क्वांटम नंबर 3 आणि 3 आहे यांच्यामध्ये. इथं 2 आहे sp मध्ये आणि ते एकच आहे. इलेक्ट्रॉन्स बघा इथं 2 आहेत, इथं 8 आहेत आणि इथं 6 आहेत. ओके, मग ते लक्षात घ्या सल्फरच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आउटर मोस्ट सेल मध्येच काय व्हॅलेन्स सेल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आपले 6 इलेक्ट्रॉन्स आपले प्रेझेंट आहेत. ओके, मग बघा कसं होणार आहे 6 इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील तर इथं आता मी ऑक्सिडेशन स्टेट काय लिहिणार आहे +6 असं लिहिणार आहे. तर चलो 6 ऑक्सिडेशन स्टेट आपण इथे लिहिणार आहे. ओके, म्हणजे आता कसं होणार बघ इथे ऑक्सिडेशन स्टेट 6. ओके, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट सेल मध्ये. त्यामुळे इथल्या ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर हे सल्फरचा ऍटम किती आहे मग सल्फरचा ऍटम किती आहे एकच आहे ना S. ओके, प्लस आता काय म्हणते बघा ऑक्सिजन किती आहे सांगा इथं SO4 2 आयन मध्ये ऑक्सिजन किती आहेत आपले 4 आहेत. त्यामुळे इथल्या 4 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन. ओके, किती येणार आहे बघा लक्षात घ्या याच्यामध्ये किती सल्फरची किती आपली आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट आपली 6 आली. ओके, हे 6 आली प्लस. ओके, ही 6 इलेक्ट्रॉन सल्फर डोनेट देऊ शकतो लक्षात घ्या. आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन त्यामुळे 6 ऑक्सिडेशन स्टेट असेल प्लस 4 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. मग ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला रूल्स वरून माहित आहे. रूल्स आपण आताच बघितले. ओके, ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय आपली -2. त्यामुळे ऑक्सिजन किती आहे 4 आहे. त्यामुळे आपण काय करणार 4 into -2 करणार. ओके, मग काय ना सांगा 6 plus 4 into -2 हे काय झालं. ओके, हे -8 झालं म्हणजे 6 minus 8 किती झालं हे -2 झालं लक्षात घ्या. ओके, म्हणजे 4 किती आहे सांगा -2. ओके, इज इक्वल टू चार्ज. ओके, लक्षात घ्या 4 तेवढा आलेच नाही त्याच्यावरती 4 किती आहे -2 आहे ना म्हणजे -2 एवढी ऑक्सिडेशन स्टेट ची सम आलेली आहे. म्हणजे ह्या SO4 2 आयन मध्ये आपण सल्फर आणि 4 ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेटची आपण जर सम केली ऍडिशन केली तर ती केवढी येत असते त्या आयन्स वरती जेवढा चार्ज आहे तेवढीच त्या ऑक्सिडेशन स्टेटची सम येणार. लक्षात अंडरस्टँड ते लक्षात आलं की कसे केले. ओके, -2 चार्ज आहे तेवढाच त्या ऑक्सिडेशन स्टेटची सम असते लक्षात यांच्यामध्ये. तुम्ही कुठलाही मॉलिक्यूल घेऊ शकता की कुठलाही पॉलिएटॉमिक आयन घ्या त्यामधील सगळ्या आयटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर सम केली तर ती तेवढी येत असते त्याच्यावरती असणाऱ्या चार्ज तेवढी येत असते. ओके, अशा पद्धतीने हा पॉलिएटॉमिक आयनचा रूल आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता पुढचा रूल आता स्टडी करणार आहे तो कुठला आहे बघा. नेक्स्ट रूल आपला काय सांगतोय बघा when 2 or more atoms
when two or more atoms of when two or more atoms of same elements. ओके, ज्यावेळी दोन किंवा दोन पेक्षा जास्त आयटम्स एकाच एलिमेंटचे आपले प्रेझेंट असेल, मोर आयटम्स ऑफ द सेम एलिमेंट आर प्रेझेंट इन अ मॉलिक्युल्स ऑफ सेम एलिमेंट are when two or more atoms of the same element are present in a molecule or ion okay, or ion, the oxidation state of atoms of that element will be average of oxidation state of all the atoms of that element in a molecule. Are present in a molecule or ion, the oxidation state of atoms, the oxidation state of single atom, एका atoms लक्षात, the oxidation state of single atom of that element is the average of oxidation number of or oxidation state of oxidation state of all the atoms of that elements. पण काय म्हटलं आपण, when two or more atoms of the same element are present in a molecular ion, the oxidation state of single atom of that element is the average of oxidation state of all the atoms in a molecule or ion. ओके, लक्षात काय रूल आहे बघा. समजा एखादा तुम्हाला मॉलिक्यूल किंवा आयन दिला असेल, त्याच्यामध्ये सेम एलिमेंटचे आपले दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम जर प्रेझेंट असतील, तर मग त्यात एका ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सांगायची असेल तर ती किती असणार आहे, त्या एलिमेंटच्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची एव्हरेज घ्यायची. ओके, आणि ती एव्हरेज असणार आहे, ती ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे त्या मॉलिक्यूल मध्ये किंवा आयन मध्ये. सर ओके, बघा काय म्हटलंय आपण, एखाद्या एलिमेंटचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किंवा आयन मध्ये असतील, तर मग एका सिंगल आयटमच्या ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल तर काय करायचं, त्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची एव्हरेज घ्यायची. ओके ओके, सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची एव्हरेज आपण घ्यायची. बघा मग इथं आपण एक्झाम्पल घेऊ, लक्षात आपल्याला. ओके, काय ना बघा, मी इथं एक्झाम्पल अप्लाय करतोय. त्यामध्ये एव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट आपण कशी फाइंड आउट करणार आहे ते बघा. समजा एखादा मॉलिक्यूल आपण इथे घेतला असेल, सिंपल मॉलिक्यूल, याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम असणारा एखादा सिंपल मॉलिक्यूल आपण इथे घेऊया.
मध्ये आपण N2O5 घेतला असेल, नायट्रोजन पेंटॉक्साइड आहे. इथं नायट्रोजनचे ऍटम किती आपले 2 आहे. आता रूल्स आपण सगळे स्टडी केले. आता रूल्स वरून ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आपली, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली -2 असणार आहे. परंतु नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेटचा रूल आहे का, नाही. पण नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहित नाही ती किती आपली, आपण x असं कन्सिडर केला असेल. तर काय केलंय आपण, रूल्स वरून आपल्याला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे ती आपली -2 आहे आणि नायट्रोजनची माहित नाही रूल्स वरून, कारण नायट्रोजनचा रूल नाही. मग काय तर नायट्रोजनचे आपण x कन्सिडर करतो. आता ऑक्सिडेशन स्टेट काढू शकता. हा N2O5 कुठला मॉलिक्युल सांगा, न्यूट्रल आहे की चार्ज आहे, न्यूट्रल आहे. याच्यावरती कुठला चार्ज आहे का, नाही, कुठलाही चार्ज नाही. त्यामुळे न्यूट्रल मॉलिक्युल साठी रूल काय होता, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एटम्स इन न्यूट्रल मॉलिक्युल इज 0. जे न्यूट्रल मॉलिक्युल मधील सगळ्या आयटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम केली तर आपली ती 0 येत असते. मग बघा इथे लिहा आता, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन. किती नायट्रोजन आहे, 2 आहेत ना. त्यामुळे मी इथे काय करणार आहे, 2 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन. मग एका नायट्रोजनची किती ऑक्सिडेशन स्टेट आपण कन्सिडर केले तर x. 2 नायट्रोजनची काय येणार आहे, 2 इंटू x होईल प्लस. इथे प्लस काय बघा, ऑक्सिजन किती आहे सांगा, 5 आहे. म्हणजे 5 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन होईल. 5 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. ओके, कारण काय न्यूट्रल मॉलिक्युल मध्ये सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम 0 असते, हे आपल्याला रूल्स सांगतो. ओके, मग बघा एका नायट्रोजनची x कन्सिडर केलाय, 2 नायट्रोजन आहेत. त्यामुळे 2 इंटू काय होणार आहे, x. 2 इंटू x काय होणार, 2x होणार. 2 इंटू x 2x प्लस प्लस काय बघा, 5 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते आपली, -2. हे कसं होणार बघा, 5 इंटू -2. ओके, 5 इंटू -2 कसं होईल बघा. मग हे इज इक्वल टू 0. आता हे 2x आहे, 2x प्लस 5 इंटू -2 हे किती झालं, -10 इथे येईल, इज इक्वल टू 0. ओके, मग आता 2x हा -10 ह्या साईडला गेलं तर काय झालं, +10 झालं. ओके, म्हणजे x इज इक्वल टू 10/2 किती होणार आहे, +5. लक्षात. ओके, हे किती झालं सांगा. ओके, 10 आला. x इज इक्वल टू 10/2 म्हणजे +5 लक्षात घ्या. ओके, एका नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपली किती येणार आहे तर +5 येणार आहे. ओके, म्हणजे आता इथं जी ऑक्सिडेशन स्टेट आपली 10 जी आलेली आहे ती आपली किती चालले आहे, 2 नायट्रोजन चालले. एकाचे आपण x स्प्रेड केलेली म्हणजे x ची व्हॅल्यू आपली +5. ओके, एका सिंगल नायट्रोजनची आपली +6 म्हणजे N2O5 कसा लिहिता येणार, त्याची ऑक्सिजनची -2, नायट्रोजनची काय येणार आपली +5 येणार. लक्षात. एक्झाम्पल. आता त्यानंतर आपला दुसरे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊया डायटॉमिक स्टेट साठी. ते आपलं कसं असेल बघ, त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल बघा. 2 किंवा 2 पेक्षा जास्त आयटम असणाऱ्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन स्टेटची सम आपण इथे स्टडी करतोय. त्यामध्ये सेकंड आयटम आपण इथे घेऊया. त्यामध्ये आपण इथे घेतला
याच्यामध्ये आपण पोटॅशियम डायक्रोमेट जर घेतला असेल K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट, ठीक, ह्याचे आपल्याला ऑक्सिडेशन सेट फाइंड आउट करायचा आहे. आता रूल्स वरून आपल्याला ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन सेट ऑलरेडी माहिती आहे की किती आपली -12. त्यानंतर आता क्रोमियमची आपली रूल्स वरून माहित नाही ती आपण X कन्सिडर केली आणि हा पोटॅशियम आपला अल्कली मेटल आहे. अल्कली मेटलचे ऑक्सिडेशन सेट आपली काय असणार आहे? +1 असणार आहे. ओके, एका अल्कली मेटल एका पोटॅशियमची +1 आहे, लक्षात घ्या. मग आता इथं क्रोमियमची काढायचं आहे म्हणजे इथं ऑक्सिडेशन सेट ऑफ ओके ऑक्सिडेशन सेट ऑफ पोटॅशियम प्लस 2 into ऑक्सिडेशन सेट ऑफ क्रोमियम प्लस ऑक्सिजन किती आहे? 7 आहे. 7 into ऑक्सिडेशन सेट ऑफ ऑक्सिजन केला आपण 7 ऑक्सिजन आहेत ना. 7 into ऑक्सिडेशन सेट ऑफ ऑक्सिजन. ओके, हा न्यूट्रल मॉलिक्युलर इज इक्वल टू 0 केला. ओके, मग बघा पोटॅशियमचे ऑक्सिडेशन सेट किती असते? अल्कली मेटल आहे. अल्कली मेटलचे ऑक्सिडेशन सेट +1 2 आहेत ना. 2 आहेत हे पोटॅशियम 2 into +1 ओके 2 into +1 प्लस 2 into काय क्रोमियम. एका क्रोमियमचे आपण काय फिल्ड केलेलं आहे? X. 2 क्रोमियमचे 2 into X प्लस 7 into ऑक्सिजन. ऑक्सिजन 7 आहे. एका ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू 0. आता 2 into +1 हे +2 झालं. ओके, प्लस 2 into X 2X प्लस 7 into -2 हे किती झालं? -14 इज इक्वल टू 0. ओके, मग मला सांगा +2 -14 हे किती झालं? -12. ओके, इज इक्वल टू 0. मग आता 2x इज इक्वल टू -12 त्या साइडला गेला तर आपला काय येणार आहे? +12. आता इथं आपण एका क्रोमियमचे X कन्सिडर केले. आता इथं 2 ऍटम्स आपले प्रेझेंट आहेत तर काय करायचं? 2 ऍटमचे आपण एव्हरेज घेणार, लक्षात घ्या. 2 or more atoms of the same element. Okay, chromium चे 2 atom present आहेत. Are present in a molecule. The oxidation set of single atom of that element is the average of oxidation set of all the atoms. म्हणजे क्रोमियम लक्षात घ्या 2 आहेत. क्रोमियमच्या एका ऍटमचे ऑक्सिडेशन सेट जर काढायचे असेल तर काय करायची? एव्हरेज ठेवावी लागणार आपल्याला. ओके, आता 2s = 12 आलं. 2 ऍटमचे ऑक्सिडेशन्स मिळून आपली 12 झाले. एका ऍटमचे काय तर एव्हरेज घ्यायचं. एव्हरेज करायला काय केलं? ओके, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करणार ह्याला. 2 ऍटमचे एवढे झाले तर एकाची बघा +12/2 जे X = काय आलं आपली? +6 आलं. एका क्रोमियमची आपली +6 आली एका सिंगल ऍटमची. म्हणजे इथं K2Cr2O7 मध्ये काय झालं? ऑक्सिजनची -2 क्रोमियमची +6 आणि ह्या पोटॅशियमची काय आली? +1 आली. ओके, अशा पद्धतीने आपण सिंपल इथं फॉर्म्युला अप्लाय करू हे सगळे ऑक्सिडेशन सेट आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा जर आपण मॉलिक्युल इथे घेऊया नेक्स्ट रूल साठी. तर आता नेक्स्ट रूल काय सांगतोय बघा यामध्ये. नेक्स्ट रूल काय? The oxidation state of alkali metals is always +1. ओके, जे सगळ्या अल्कली मेटलचे ऑक्सिडेशन सेट काय असणार आहे? +1 असणार आहे. मग अल्कली मेटल्स कुठले आहेत बघा? अल्कली मेटल्स बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम. हा रेडिओएक्टिव्ह आहे, हा काय आपण घेत नाही. तर ह्या सगळ्या मेटलचे ऑक्सिडेशन सेट काय असणार आहे? +1 असणार आहे. हे मेटल आली की डायरेक्ट लक्षात ठेवायचं +1 ऑक्सिडेशन सेट.
त्यानंतर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता अल्कली मेटल आपले कुठं प्रेझेंट आहेत हे पण इथे मी लिहितोय. ग्रुप फर्स्ट मध्ये आहेत आणि कुठं प्रेझेंट आहेत एस ब्लॉक मध्ये. ओके, लक्षात ठेवायचं एस ब्लॉक आणि ग्रुप फर्स्ट असणार. The oxidation state of alkali metal is always आपली काय होती +1 होती. ओके, आणि अल्कली मेटल आपले ग्रुप फर्स्ट आणि एस ब्लॉक एलिमेंट मध्ये प्रेझेंट आहे. मग हे अल्कली मेटल्स आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम. यांचे ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज +1 असणार, हे लक्षात ठेवायचं. आणि ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स इज ऑलवेज +2. ओके, यांची +2 असणार आहे. अल्कलाइन अर्थ मेटल्स हे कुठं असणार आहे पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप सेकंड मध्ये आणि एस ब्लॉक मध्ये, एस ब्लॉकच्या ग्रुप सेकंड मध्ये असणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं. पण कुठले अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत बघा. अल्कलाइन अर्थ मेटल्स ओके सेकंड ग्रुप मधले त्यामध्ये बघा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि आपले रेडियम. ओके, हे सगळे आपले अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. हा रेडियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ओके, याचा सगळे आपण करू शकत नाही, परंतु ह्या सगळ्या मेटलचे ऑक्सिडेशन स्टेट ही आपली +2 असणार आहे. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. हे सगळे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट वन oxidation state is oxidation state or oxidation number. Oxidation state of oxidation number okay is positive. ओके, ही पॉझिटिव्ह पण असू शकते. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, negative, 0 and fraction. Okay, and fraction. हे लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन नंबर हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो, 0 पण असू शकते आणि फ्रॅक्शन मध्ये पण असू शकतो. लक्षात ठेवा, +1/2, -1/2 अशा पद्धतीने. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 किंवा फ्रॅक्शन मध्ये असणार आहे. हे सगळे आपले रूल्स होते. लक्षात घ्या कसा ऑक्सिडेशन नंबर एखाद्या मॉलिक्यूल मधील ऍटमना रिप्रेझेंट करायचा. ओके, लक्षात आहे. आणि त्यानंतर आता हे सगळे रूल्स तुम्हाला व्यवस्थित माहित असतील तरच तुम्हाला एखाद्या मॉलिक्यूल मधील ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, हे सगळे रूल्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर त्यानंतर आपण आता एखादा मॉलिक्यूल तुम्हाला दिला असेल त्यामधील ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायचं. ती कशी करायचं ते आपण आता स्टडी करणार. ओके, आता आपण मॉलिक्यूल इथे घेऊया. त्यामध्ये बघा आपण इथे घेतला SO3 2-. ओके, बघा आपण इथे लिहूया क्वेश्चन. फाइंड द ऑक्सिडेशन नंबर्स. Find the oxidation numbers of oxidation state. Following atoms in a molecules. Okay. खाली दिलेल्या मॉलिक्यूल मधील ऍटमचे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करा असं म्हटलं असेल. आपण एक मॉलिक्यूल घेऊया. समजा SO3 2- असेल. ओके, तर याच्यामध्ये आता ऑक्सिजनचे आणि सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ऑक्सिजनची ऑलरेडी आपल्याला रूल्स वरून ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे. ऑक्सिजनची किती असते रूल्स वरून आपली की ऑक्सिजनची त्याच्या सगळ्या कंपाउंड मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे ऑलवेज -2 असणार आहे. जिथं ऑक्सिजनची -2, सल्फरची माहित नाही
की आपण x कडे करूया. मग बघा आता काढा सल्फरची कसे ना लेट्स कसं बोला ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर एकच आहे ना सल्फर एक प्लस ऑक्सिजनचे आयटम्स किती आहेत आपले 3 आहेत त्यामुळे इथे काय लिहिणार 3 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू इट्स चार्ज किती आहे -2 आपला रूल आहे हा पॉलीएटॉमिक आयनचा रूल आहे the algebraic sum of oxidation state of all the atoms in a polyatomic ions is equal to its charge. ह्याच्यावरती चार्ज किती आहे -5 त्यामुळे इज इक्वल टू -2 केले. चार्ज काही नसता तर इज इक्वल टू आपण काय लिहिलं असतं 0 लिहिलं असतं. ओके मग सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट आपण काय घेतलं केलं x x प्लस आहे ना x प्लस 3 into ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय आपली -1 इज इक्वल टू -2 झालं x 3 into -2 -6 प्लस into मायनस ते मायनस झालं इज इक्वल टू -2 ओके म्हणजे लक्षात घ्या -2 हा -6 इकडे गेला काय होणार +6 त्यामुळे x ची व्हॅल्यू काय आली आपली +4 आली म्हणजे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती आपली किती असणार आहे इथं +4 असणार आहे. ओके x ही सल्फरचं त्यामुळे इथं परत तुम्ही लिहू शकता SO3 सल्फर +4 आणि ऑक्सिजन काय येणार आहे -2 येणार. लक्षात आहे अशा तीन असणार आहे ऑक्सिडेशन नंबर. ओके त्यानंतर सेकंड मॉलिक्यूल आपण घेऊ याच्यामध्ये आता नेक्स्ट वन BrO3- आपण इथे घेतला सेकंड मॉलिक्यूल BrO3- ओके इथं मग याच्यामध्ये ऑक्सिजन आणि ब्रोमीनला आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर द्यायचा आहे. तर याच्यामध्ये रूल्स वरून आपल्याला कुणाची ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे ऑक्सिजनची माहिती आहे लक्षात घ्या. ऑक्सिजनची बघा -2 ब्रोमीनची आपण x कंटे करूया. ओके म्हणजे आता अल्जेब्रिक सम काय करणार इज इक्वल टू चार्ज हा चार्ज मॉलिक्युलर त्यामुळे इज इक्वल टू चार्ज आहे. ओके ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमीन एकच आहे ना प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती ऑक्सिजन आहे सांगा इथं 3 आहेत ना त्यामुळे इथं तुम्हाला काय लिहावं लागेल 3 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू चार्ज किती आहे चार्ज -2 चार्ज काही नसतं तर इज इक्वल टू 0 लिहिलं असतं. ओके -2 आता ब्रोमीनचे ऑक्सिडेशन स्टेट आपण x कंटे केलं 3 into ऑक्सिजनची किती असते -2 एका ऑक्सिजनची ओके इज इक्वल टू -2 म्हणजे x काय ना सांगा इथं ओके BrO3 आहे हा 2 आहे ओके -6 आहे इथं ओके 3 into 2 किती झालं हे -6 ओके लक्षात आता इथं इथं आपलं BrO3- आहे 2 नाही लक्षात फक्त मायनस त्यामुळे इथे इज इक्वल टू काय असणार आहे -1 ओके 1 - चार्ज आहे त्यामुळे इथे काय 3 into 2 -6 इज इक्वल टू -1 येईल. ओके त्यामुळे इथे काय आलं -1 हा इकडे +6 आहे इकडे -6 चा +6 x इज इक्वल टू काय झालं +5 झालं. ओके x व्हॅल्यू +5 म्हणजे ब्रोमीनचे ऑक्सिडेशन स्टेट इथे किती येणार +5 येणार. ओके जर तुम्ही परत असं लिहू शकता BrO3- ब्रोमीनची -2 ऑक्सिजनची -2 ब्रोमीनची +5 ओके अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आपण एक मॉलिक्यूल घेऊया समजा आपण इथे घेतला NH4+ ओके NH4
NH4 प्लस घेतला असेल इथे आपल्याला रूल्सवरून आपल्याला हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे, नायट्रोजनची माहित नाही. मग बघा हायड्रोजन इथं कुणाला अटॅच आहे, नायट्रोजनला. मग नायट्रोजन कसं आहे आपला नॉन मेटल आहे. हायड्रोजन जर नॉन मेटलला अटॅच असेल तर ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे, +1 असणार आहे. ओके, हायड्रोजनची इथे +1 आहे, नायट्रोजनची आपल्याला माहित नाही की आपण x कन्सिडर करणार. मग इथे इक्वल टू चार्ज किती आहे, त्याच्यावरती चार्ज NH4 +1 आहे. म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल the atoms in a polyatomic ion is equal to its charge. ओके, पॉलीएटॉमिक आयन मध्ये सगळ्या आयटमच्या ऑक्सिडेशनची सम केवढी असते त्याच्यावरती असणारा चार्ज एवढा. आता लिहा हा रूल्स आता कसे येणार बघा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायचं. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन +4 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू काय ना +1 येणार. ओके, मग नायट्रोजन काय आला x प्लस हायड्रोजन 4 आहे, 4 into +1 इज इक्वल टू काय आला +1 झाला. ओके, जर x +4 4 into +1 +4 +1 x इज इक्वल टू +1 हा +4 इकडे गेला -4 झाला. म्हणजे x इज इक्वल टू काय झालं आपलं -3 झालं. ओके, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजनची इथे किती असणार -3 असणार. त्यामुळे NH4 प्लस मध्ये कसं लिहिणार, हायड्रोजन +1 नायट्रोजन -3 असणार. ओके, लक्षात आहे. ओके, तर नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपली किती आली -3 आली. लक्षात घ्या x ची व्हॅल्यू -3. ओके, जे आपण रूल्स मध्ये काय सांगितलं होतं, ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह असू शकते, फ्रॅक्शन असू शकते किंवा 0 पण असू शकते. लक्षात घ्या. ओके, इथं आपलं इथं नायट्रोजनचे -3 आले म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आपली निगेटिव्ह पण असू शकते. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा आपण इथे घेऊया. त्यामध्ये नेक्स्ट मॉलिक्यूल नेक्स्ट याच्यामध्ये आपण घेतला ClO4- असेल. ClO4-. तर हा जो ClO4- आहे इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे आपली रूल्स वरून -2. क्लोरीनची आपल्याला माहित नाही ती x कन्सिडर करा. सेम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन प्लस 4 ऑप्शन आहे त्यामुळे काय येणार आपलं 4 into ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1. इथं x प्लस 4 into -2 इज इक्वल टू -1. म्हणजे x प्लस 4 into -2 -8 झालं ते -1. x इज इक्वल टू इकडे काय नाही सांगा मग -1 आणि हा इकडे +8. क्लोरीन किती झाला इथं +7. म्हणजे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपली इथे किती असणार आहे +7 असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. कॅन अंडरस्टँड. ओके, आता मग ह्याच्यानंतर तुम्ही हे असं पण लिहू शकता हे ClO4- कसं लिहिणार शेवटी. आता क्लोरीनची माहिती झाली मायनस आहे, इथं ऑप्शनची -2 क्लोरीनची किती आले +7 आले. लक्षात. तर त्यानंतर नेक्स्ट एक मॉलिक्यूल आपण घेऊया आणि ऑक्सिडेशन नंबर मध्ये समजा एखादा मॉलिक्यूल तुम्हाला असं दिला असेल PF6- असा असेल. ओके, PF6- याच्यावरती चार्ज किती आहे आपला -1 चार्ज आहे. इथं रूल्स वरून फ्लोरीनच्या ऑक्सिडेशन तुम्हाला माहित आहे फ्लोरीनची किती आपली -1 कारण का फ्लोरीनच्या सगळ्या कंपाऊंड मध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपली -1 असणार. मग फॉस्फरसची x असे कन्सिडर करा. मग लिहा इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस 6 फ्लोरीन आहेत ना
6 into oxidation number of fluorine is equal to -1. ओके, फॉस्फरसची x आहे, x tan केले आपण, फ्लोरीनची -1 असते, 6 into -1. एका फ्लोरीनची आपली -1 आहे, 6 फ्लोरीनची आता इथं -6 आलं, 6 into -1 is equal to -1. 6 आपलं काय झालंय, -6 या साईडला गेलं +6, -1 +6, x is equal to काय झालं इथं +5. ओके, म्हणजे फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट आपली इथे किती आहे, +6. ओके, फ्लोरीनची -1, फॉस्फरसची +5. लक्षात आलं? अशा पद्धतीने ही ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही इथं सांगू शकता. ओके, त्यानंतर आणखी एक मॉलिक्यूल जे आपण इथं Ca3PO4 ट्वाइस, Ca3PO4 ट्वाइस हा मॉलिक्यूल आपण घेतला असता. ओके, इथं लक्षात घ्या, आपल्याला आता ऑक्सिजनची रूल्स वरून माहित आहे, ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड, ते -2 झाले. मग फॉस्फरसचे आपल्याला माहित नाही रूल्स वरून, ती आपण x कन्सिडर केली. कॅल्शियम ते आपल्याला माहित आहे, कॅल्शियम कुठला म्हटलाय, अल्कलाइन अर्थ म्हटलाय. मग अल्कलाइन अर्थ मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय होती, ओके, अल्कलाइन अर्थ मेटलची +2 ऑक्सिडेशन स्टेट होती. ओके, त्यामुळे फॉस्फरस काढायचा आपल्याला. मग आता ह्याच्यावरती चार्ज किती आहे, 0 आहे ना, म्हणजे इज इक्वल टू काय आहे तर 0 आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, कुठलाही चार्ज नाही याच्यावरती. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. मग आता किती कॅल्शियम आहे, कॅल्शियम म्हणजे आपले 3 आहेत ना, त्यामुळे इथं लिहा तुम्ही 3 into oxidation state of calcium. Okay, 3 into oxidation state of calcium plus बघा फॉस्फरस किती आहे, फॉस्फरस किती आहे बघा, फॉस्फरस PO4 ट्वाइस आहे, ब्रॅकेट आहे याला, म्हणजे 2 फॉस्फरस आहे. 2 into oxidation state of phosphorus plus आता ऑक्सिजन किती आहेत बघा, ऑक्सिजन PO4 ट्वाइस आहे, इथं O4 आहे, 2 into O4 8 आहे, ऑक्सिजन 8 झाले, 4 into 2 8, PO4 ट्वाइस आहे ब्रॅकेटला. ओके, 8 ऑक्सिजन, 8 into oxidation state of oxygen is equal to काय ना पुढं 0 येणार. ओके, is equal to 0. ओके, मग लिहा आता 3 into कॅल्शियमचे ऑक्सिडेशन स्टेट +2, इथं 2 into आता फॉस्फरसचे आपण काय कनेक्ट केले, x प्लस 8 आहे ऑक्सिजन, एक ऑक्सिजनचे -2 is equal to 0. ओके, 3 into +2 +3 चालू, 2 into x 2x. ओके, 8 into -2 किती झाले, ओके ओके किती झालं इथं 16. ओके, is equal to 0. आता +6 -16 किती झालं, -10 is equal to 0. Yes, Vx is equal to की -10 त्या साईडला गेलं काय ना +10. ओके, इथं फॉस्फरसचे 2 आयटम्स आहेत. ओके, 2 आयटमची काय आली +10, मग एका आयटमची काय आली तर आपण एव्हरेज घेणार आहे. ओके, मग 2x x is equal to +10/2, म्हणजे x is equal to काय आलं +5. ओके, म्हणजे फॉस्फरसचे ऑक्सिडेशन स्टेट आपली इथे किती येणार आहे +5. ओके, आता Ca3PO4 ट्वाइस, इथं ऑक्सिजन -2, फॉस्फरस +5 आणि कॅल्शियमची +2. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता. हे असे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा. त्यानंतर नेक्स्ट आपण एक घेऊया KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेटचा KMnO. आता इथं बघा KMnO4 साठी तुम्हाला कोण माहित आहे, ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे, ती किती आपली -1. एमएन चे आपल्याला माहित नाही, फाइंड आउट करायचं, x कन्सिडर करा,
पोटॅशियम हा अल्कली मेटल आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट माहिती आहे, ती किती आपली प्लस होणार. ओके, मग बघा ह्याच्यावरती चार्ज बघा, चार्ज कुठला आहे, झिरो आहे, कुठलाही चार्ज नाही, म्हणजे हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम काय असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, म्हणजे आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ काय ना Mn प्लस ऑप्शन किती आहेत, 4 आहेत ना, 4 इंटू एका ऑप्शनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, 4 आहे, 4 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑप्शन इज इक्वल टू 0. ओके, मग पोटॅशियमची आली +1 प्लस Mn x आहे 4 इंटू ऑप्शन -2 इज इक्वल टू 0. हे 1 प्लस x 4 into -2 -8 is equal to 0. ओके, आता की +1 -8 -7 is equal to 0. x is equal to मग काय आहे ना +7. लक्षात आलं. ओके, म्हणजे x व्हॅल्यू +7 म्हणजे Mn चे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली आपली +7 झाली. ओके, म्हणजे इथं k -4 k काय येणार आहे, सेम आपला +1 Mn +7 ऑप्शन -2. ओके, अशा पद्धतीने ही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करता येईल. तुम्हाला लक्षात का क्वेश्चन यांच्यावरती विचारले जातात. ओके, फाइंड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अंडरलाइन एटम्स इन द गिवन मॉलिक्युल्स. समजा तुम्हाला इथं अंडरलाइन केला असेल Mn ला आणि ह्या मॉलिक्युलने समजा इथं फॉस्फरसला अंडरलाइन केला असेल, तर त्या अंडरलाइन एटमचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचं आहे. हे 2 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता याच्यावर. लक्षात आलं. ओके, त्यानंतर रिमेनिंगचे क्वेश्चन्स आहेत ह्याच्यावर ते आपण नेक्स्ट लेक्चरला करू. ओके, थँक्यू.